नागपूर ते मुंबई अंतर अवघ्या 8 तासात पूर्ण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाला आज बुधवारी 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या कालावधीत महामार्गावरून 1,52,00,000 वाहने धावली असून यातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाला 1,102 कोटी रुपये महसूल मिळाला। समृद्धी महामार्ग, ज्याला अधिकृतपणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणतात, महाराष्ट्रातील एक प्रमुख द्रुतगती मार्ग आहे। 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नागपूर आणि मुंबई यांना जोडतो। आधुनिक सुविधांसह तयार करण्यात आलेल्या या महामार्गाने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी केला आहे, परंतु अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे तो सतत चर्चेत आहे। गेल्या 2 वर्षात समृद्धी महामार्गावर 1.5 कोटी वाहने प्रवास करताना नोंदवली गेली आहेत। तथापि या कालावधीत 140 मोठे अपघात झाले, ज्यामध्ये 233 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनांची मुख्य कारणे वेग मर्यादा ओलांडणे, वाहन चालकांचा हलगर्जीपणा आणि दीर्घ अंतरावर वाहन चालवल्याने होणारा थकवा आहे। महामार्गावर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपस्थितीमुळे सुद्धा अपघातांचे प्रमाण वाढलेलं आहे। महामार्ग प्रशासनाने अपघात कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, जसे की वेग मर्यादेचं पालन करण्यासाठी कॅमेरे बसवणे, आपत्कालीन सेवांसाठी हेल्पलाईन सुरू करणे आणि वाहन चालकांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे। तरीही वाहन चालकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे। समृद्धी महामार्ग हे विकासाचे प्रतीक आहे, परंतु सुरक्षित प्रवासासाठी सगळ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे। समृद्धी महामार्गाने प्रवास जलद आणि सोयीस्कर केला असला तरी अपघातांच्या वाढत्या घटनांनी गंभीर चिंतेला जागा निर्माण केली आहे। सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्नशील राहण्याची गरज आहे। मात्र केवळ उपाययोजनांवर अवलंबून न राहता वाहन चालकांनी सुद्धा जबाबदारीने नियमांचे पालन करणे, सावधगिरी बाळगणे आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करणे अत्यावश्यक आहे। समन्वयाने आणि शिस्तीने हा महामार्ग खऱ्या अर्थाने विकासाचं प्रतीक ठरू शकतो। अपघातमुक्त समृद्धी महामार्गासाठी सगळ्यांच्या प्रयत्नांची एकजूट महत्त्वाची आहे। तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे। कुलस्वामिनी वस्त्र दालन, बदलापूर पश्चिम। इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात, फक्त 100 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंत। बदलापूर स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांवर। शौर्य शॉपिंग सेंटर, वैशाली टॉकीज जवळ।